आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नुकतेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एका दिग्गज नेत्याची चर्चा सुरू झाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। दरम्यान जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्यात। आपण कुठेही जाणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। शिवाय महाविकास आघाडीची वाढती ताकद पाहता जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय असंही जयंत पाटील यांनी म्हटलं। अशा बातम्या कशा निर्माण होतात हेच कळत नाही आणि सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते कामात असताना अशा स्वरूपाची बातमी येण्याचं कोणतंही कारण नाही। मला कोणी संपर्क केलेला नाही। माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला। सगळे जागेवर आहेत। कुणी कुठे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। भाजपकडून तुम्हाला काही ऑफर दिली? अजिबात नाही। आणि जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरून सुप्रिया सुळे यांनी महायुतीला टोला लगावलाय। तर महाविकास आघाडीमधील अनेक मोठे नेते आमच्या संपर्कात आहेत असा दावा सुनील तटकरे यांनी यावेळी केलाय। अहो, बऱ्याच लोकांची चर्चा आहे। म्हणजे माझ्याबद्दल चर्चा असते, रोहित बद्दल चर्चा असते, आव्हाडांबद्दल असते, देशमुख साहेबांबद्दल असते, जयंत पाटलांचं, सगळ्यांबद्दल चर्चा रोज असते। म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा 200 आमदार 300 खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत, हवेत, याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना, काहीतरी टॅलेंट आहे ना। त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्याकडचे जे काही आम्ही छोटे राहिलेलो आहोत पक्ष त्याचीच हवेसे वाटतायत ना। म्हणजे काहीतरी दम आहे ना उसमें। एक असं आहे की आज महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षामध्ये प्रचंड प्रमाणाची अस्वस्थता आहे। मोठमोठ्या नेत्यांच्यामध्ये, वरिष्ठ नेत्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणाची राजकीय अस्वस्थता आहे। त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने योग्य पर्याय काय ते कदाचित शोधण्याचा राजकीयदृष्ट्या प्रयत्न करत असेल। मला या विषयावरती आज काही बोलायचं नाही, पण पुढचे 15-20 दिवस राजकीय घडामोडीचं एक केंद्र म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।